हे बघा ऋषी सर, ज्यांनी कोणी हे केलं म्हणजे ज्यांनी कोणी नीलांबरीला मारलं त्यांना कोणीही पाहिलेलं नाहीये, कारण त्यांचे चेहरे झाकलेले होते. आम्ही सगळं काही नीट चेक केलं पण कोणाची ओळख पटू शकलेली नाहीये. शिवाय त्या मुली आपल्याच कॉलेजच्या आहेत की बाहेरच्या आहेत याचंही काही प्रूफ नाही आहे आपल्याकडे. मग ॲक्शन घेणार कोणावर? दुसरं असं आहे की कदाचित नीलांबरी आणि त्या मुलींची काही वैयक्तिक दुश्मनी असू शकते. तर काय बोलताय तुम्ही? वैयक्तिक दुश्मनी? कोणाला ओळखतात त्या इथे? या कॉलेजच्या बाहेर कोणाशी ओळख आहे त्यांची? साध्या सरळ मार्गी मुली आहेत, इथे शिकायला अभ्यास करायला आलेत. आणि वैयक्तिक दुश्मनी म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्या जस्टिफाय होत नाहीत ना. गुन्हा तो गुन्हाच आहे. हे बघा ऋषी सर, गावातले विद्यार्थी आणि शहरातले विद्यार्थी यांच्यामध्ये असे वाद होतच असतात. सर, तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. मी सरळ अन्नपूर्णा मॅडमशी. ओके ओके. म्हणजे ऋषी सर, तुम्ही जर का एवढे फोर्सच करत असाल तर मी या सगळ्या प्रकरणाची फेरतपासणी करायला तयार आहे. झालं? थँक्यू. कुणी केलं असेल हे? आणि जर त्यांचा चेहराच नाही दिसला तर काय पुरावाच नाही मिळणार. मग कसं कळणार? अरे देवा, सकाळ झाली की. हा, मला उशीर होईल. मला मुंबईला जायला निघायला पाहिजे. अगं कुठं निघालीस? अगं मला मुंबई. ती मुंबई वगैरे काय नाही. अगं रातपासून नुसते तापाने फणफणायलास आणि अजून तुझा ताप बी उतरला नाही बघ. तू इथं बस बरं. अगं ती मुंबई. बघ काय हट्ट करायचं नाही आता. तू गप्प बस बरं. वर्षे 2 दिवसांनी गाड्या सुरू झाल्यात. अगं तुला माहिती आहे ना माझं मुंबईला जाणं किती महत्वाचं आहे. मी मुंबईला जायला पाहिजे, माझ्या कमळीला भेटायला पाहिजे. तुला माहिती आहे ना, जवळ मी माझ्या कमळीला भेटत नाही, बघत नाही, तवर माझा जीव टांगणीला लागणार ग. बघ सरू, तू काय बी काळजी करू नकस. अगं मी आपल्या बंड्याला सरळ मुंबईला पाठवले आणि त्याला सांगितलंय की तू तिकडे गेलास ना की आम्हाला फोन कर. आणि तू बनवलेले लाडू आणि ड्रेस मी त्याच्याकडे दिलेत कमळीसाठी. वय हे बरं केलंस बाई तू. एकदा का माझ्या कमळीशी बोलले ना का मग माझ्या जीवाला थारा मिळेल बाई. तू बस, मी तुला काहीतरी खायला घेऊन येतो. बस. सगळ्यात फेवरेट स्टुडंट कोण? सगळ्यात फेवरेट स्टुडंट कोण? अरे कॉलेजचा जीएस कोण? अरे वडापाव नाही मिळाला काय? ओरडा ना जोरात. कॉलेजची आपल्या जीएस कोण? अरे कॉलेजची आपल्या जीएस कोण? तिकडे जा. इलेक्शन झाल्यावर ना सगळ्यात पहिले तुला रिप्लेस करीन. सो गाइस, हाऊ आर यू ऑल? आय डोंट केअर. मी इथे एक इम्पॉर्टंट न्यूज सांगायला आली आहे तुम्हाला. ॲज यू ऑल नो, या वर्षीच्या कॉलेजच्या जीएस सिलेक्शनसाठी मी अनिका महाजन उभी आहे. पण माझ्या अगेन्स्ट एक एकदम गवार गर्ल, एकदम गावढळ मुलगी आणि यू नो इडियट मुलगी उभी आहे माझ्या अगेन्स्ट. तिचं नाव काय? तिचं नाव नाही आठवते मला. तुम्हाला आठवत आहे का तिचं नाव? तुला आठवत आहे? ओ माय गॉड, कसे कसे लोक उभे राहतात इलेक्शनला. नाव नाही आठवत, गाव नाही आठवत, कुठून कुठून येतात आणि उभे राहतात. बट चरण, तुला आठवत आहे का? ती अशी व्हाईट रिबन घालते, असा चष्मा असतो, अशी अशी करत असते आणि कायम तिचं वाकडं तोंड असतं. काय नाव आहे तिचं? निंगी. निंगू पिंगू कच्चा लिंबू, व्हॉटएव्हर नेम इज. तर बघा ना, ती गावातून आलेली निंगू पिंगू कच्चा लिंबू माझ्या अगेन्स्ट इलेक्शन लढणारे, माझ्या अगेन्स्ट द ग्रेट अनिका महाजनच्या अगेन्स्ट. म्हणजे कोणी कुठूनही येतं, लायकी नसताना उभं राहतं. एक सेकंड. निंगी उभी राहिली, आम्ही नाही पाहिली. निंगी उभी राहिली, आम्ही नाही पाहिली.
गाईज, जोक्स असाइड, सो माझं म्हणणं हेच आहे, कुठूनही लायकी नसताना उभे कसे काय राहतात लोक? हा, म्हणजे गावातून आलेत, कॅन यू इमॅजिन? गावातून आलेत, त्यांना गावाचं काम करायला पाहिजे ना. हे सगळे जे काम आहे ते आमच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी सोडायला पाहिजे. थांब निंगे, हे बघ, हे समज बघून तुला किती त्रास होतोय हे मला कळतंय, पण तू अशी हार कशी मानू शकतेस निंगे? निंगे अगं, आपल्या जोशी मास्तरांनी शिकवलेली बिस्मिल अजिमाबादींची कविता विसरलीस काय तू? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. निंगे, ब्रिटिशांच्या जुलमांना घाबरून आपले स्वातंत्र्य सैनिक जर गप बसले असते तर मिळालं असतं का आपल्याला स्वातंत्र्य? ब्रिटिशांच्या जुलमांपुढे जर आपल्या गांधीजींनी त्यांची चळवळ थांबवली असती तर कसं मिळालं असतं आपल्याला स्वातंत्र्य? नाही निंगे, आपण जर आपली जिद्द सोडली तर समोरच्याची आपण ताकद वाढवतो, आणि त्याची ताकद वाढली तर तो आपल्याला कमीपणा दाखवतो. नाही कमळे, हे असले सगळे शब्द फक्त पुस्तकातच बरं वाटतात. खरी दुनिया वेगळीच आहे ग. खऱ्या जगात त्यासनी काय बी किंमत नाही. या जगात न्याय, सत्य हे नुसतं बोलण्यापुरतंच आहेत, पण आपल्या गरिबांच्या जगण्यासंग तर याचा काय बी संबंध नाही. संबंध असता तर प्रिन्सिपल सरांनी आपली मदत नक्की केली असती. त्या पोरी कोण होत्या त्यासनी हुडकून शिक्षा बी केली असती. खरं आश्वासन सोडून दुसरं काय पडलं ग माझ्या पदरात? कायच नाही. नाही कमळे, या कोटारड्या जगात आपल्यासारख्या खऱ्यानं वागणाऱ्या पोरींच्या शब्दालाच काय ग, तर मताला बी कायच महत्व नसते. त्यामुळे आपल्या भावना समजून घेणं तर लई लांबची गोष्ट आहे. तुला अजून बी माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ऐक, स्वतःच्या कानानं ऐक. सो गाईज, आता इम्पॉर्टंट थिंग हे आहे, इलेक्शन आलं म्हणजे थोडंफार भांडणं मारामारी आलीच. आता त्यात एवढं ओव्हर रिॲक्ट करण्याची काय गरज आहे? पण ती निंगू पिंगू कचा लिंबू किती ओव्हर रिॲक्ट करतीये, यु नो, सिंपथी गेन करतीये. पण आता मी जेव्हा उद्या जिंकेल, म्हणजे मी ऑलमोस्ट जिंकलीच आहे, तर तिने काय केलं असतं? जीवच देऊन टाकला असता. शी वुड हॅव किल्ड हरसेल्फ. आणि मग ते काय सुसाईड नोट म्हणून चिठ्ठी पिट्टीवर माझं नाव लिहिलं असतं, आणि मग खाली फुकट त्या फालतू मुलीमुळे मला जेल झाली असती. माय गॉड, कशा मुली असतात ना. आता मी तेच म्हणतीये, जर झेपत नसेल तर अशी स्वप्न बघायचीच कशाला? माझं म्हणणं असं आहे ना, तुम्ही गावातून आलेत की नाही, मग तुम्ही गावाचे कामं करा. गोबर वोबर उचला, किंवा मग बेस्ट आमच्यासारख्या लोकांच्या घरात हाऊस होल्डचे कामं करा. आता अनिका महाजनच्या अगेन्स्ट उभे राहायला ना गट्स लागतात. त्या निंगी पिंगी मध्ये गट्स नव्हते, म्हणून असं झालं. म्हणून मी बोलते, लायकी आहे ना तेवढेच स्वप्न बघावे.